गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत, ते पण साच्याच्या विना बनवणार आहोत घरच्या साहित्यात। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे तुम्हाला दिसत असेल इथे एक मी वाटी घेतलेली आहे, तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेतली तरी चालेल। आणि हे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल ज्यामध्ये आपण इडली करतो ते घेतलेलं आहे। आणि हा मी दोरा घेतलेला आहे जो आपण वाकळ शिवण्यासाठी वापरतो, तो जाड असा दोरा घ्यायचा आहे। पहिल्यांदा आपण इथे साहित्य तयार करून ठेवणार आहोत गाठी बनवण्यासाठी, कारण परत खूप गडबड होते आपली, सो हे अगोदरच तयार करून ठेवायचं असं। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता या साच्यांना आपण तेल लावून घेणार आहोत, तुम्ही ते तूप लावलं तरीही चालेल। तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशा आपल्या गाठी चिकटणार नाहीत, लगेच सुट्ट्या होतील। आता हे दोरे बरोबर साच्याच्या मधोमध ठेवायचे आहे जेणेकरून गाठीला छान असा आपला गोल आकार येईल आणि दोरा मधल्यामध्ये बरोबर राहील, जेणेकरून गाठी तुटणार नाही। अशा प्रकारे हे ठेवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही घरातला कोणताही साचा वापरला तरीही चालेल, कारण खूप सोपी असते गाठी बनवायला। बाहेरून आता करोना चाललाय, सो बाहेरून गाठी विकत आणण्याची काहीच गरज नाही, आपण घरच्या घरी बनवणार आहोत। ही अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे, ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आणि यामध्ये मी 2 ते 3 चमचेच पाणी घेतलेलं आहे, म्हणजे साखर वितळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आपण, थोडंसंच पाणी घ्यायचं आहे। आता ही एकदम छान अशी साखर वितळून द्यायची आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा छान अशी आपली साखर वितळायला लागलेली आहे। जास्त घट्टही पाक करायचा नाही, कारण आपण थोडंसं यामध्ये पाणी घेतलेलं होतं, सो हे 1 ते 2 मिनिटच आपल्याला उकळायचं आहे। तुम्हाला दिसत असेल छान असे 2 मिनिट झालेले आहेत, साखर छान अशी विरघळलेली आहे। आता यामध्ये मी थोडासा पिवळसर असा कलर टाकलेला आहे, हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पांढरी गाठी बनवायची असेल तरीही चालेल आणि जर तुम्ही कोणताही तुम्हाला जो आवडेल तो कलर टाकला तरीही चालेल। हा मी थोडासा अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे। आता हे छान असं स्पीडमध्ये आपण हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये छान असे बबल्स तयार झाले पाहिजेत। आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे, स्पीडमध्ये हलवायचं आहे जेणेकरून ते बबल्स एकदम छान असे बबल्स तयार होतील। आता हे आपण खाली उतरून घेणार आहोत। आता तुम्हाला दिसत असेल बघा आपला साचा अगोदरच तयार आहे। तुम्हाला जेवढ्या आकाराची गाठी हवी असेल तेवढ्या आकाराचा तुम्ही 1 चमचा बरोबर घेऊ शकता, किंवा 2 चमचे घेतले तरीही चालेल हे साखरेचा पाक। आता छान असा बरोबर दोऱ्याच्या मधोमध टाकायचा आहे, जेणेकरून गोलाकार तयार होईल आणि मधोमध दोरा असा चिकटला जाईल। तुम्हाला दिसत असेल छान असं आपलं टाकून झालेलं आहे। आता ही गाठी वाळण्यासाठी फक्त आपल्याला 10 मिनिटाचा वेळ लागतो, जास्तही वेळ लागत नाही। तुम्हाला दिसत असेल छान अशी आपली गाठी वाळलेली आहे। हे हलवार हाताने असे सुट्टे करायचे आहे, लगेच ते सुट्ट होतं। एक एक सुट्टी करून घ्यायची आहे, नाहीतर तुम्ही 2-2 करायला गेला ते तुटतील। आणि एकदम गार झाल्यानंतर ही सुट्टी करायची आहे, जेणेकरून तुमची गाठी अजिबात तुटली जाणार नाही। आता तुम्हाला दिसत असेल बघा सगळ्या गाठी आपल्या काढून झालेल्या आहेत। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि करोनामध्ये अजिबात बाहेरून गाठी आणण्याची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही कोणत्याही आकाराची गाठी बनवू शकता। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।